छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान सांगली जिल्ह्यातील मोराळे गावचा 23 वर्षीय संग्राम शिंदे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। स्वप्न होतं खाकी वर्दीचं, घरची बेताची परिस्थिती बदलण्याचं, आई वडिलांच्या कष्टाला न्याय देण्याचं। याच जिद्दीने संग्राम पोलीस भरतीसाठी मैदानात उतरला होता। पोलीस अधीक्षक कार्यालयात लोहमार्ग पोलीस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना तो धावण्याची परीक्षा देत होता। मात्र रनिंग सुरू असतानाच अचानक तो मैदानात कोसळला। उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले। या घटनेने भरती प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। एक उमेद, एक स्वप्न आणि एक जिद्दी तरुण क्षणात काळाच्या पडद्याआड गेला। संग्रामच्या अचानक जाण्याने मोराळे गाव शोकसागरात बुडाले आहे। घरातील आधारवड हरपल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। गावकऱ्यांकडून आणि मित्रपरिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। ईश्वर त्याच्या आत्म्यात शांती देवो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो। आमच्या मोराळे गावातील तरुण मुलगा संग्राम बलिराम शिंदे हा पोलीस भरतीसाठी गेला असता भरती प्रक्रियेमध्ये धावताना तो हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि ही गावाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी अशी घटना असून त्या कुटुंबावर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आणि या मुलाची जिद्द होती की पोलीस प्रशासनात काम करून कुटुंबाला आधार देणं आणि सामाजिक सेवा करणं, यासाठी तो भरती प्रक्रियेमध्ये सामील झाला होता। परंतु काळाने त्याच्यावर घाला घातला आणि त्या कुटुंबाचा आधार हरपला। हे शेतकरी कुटुंब असून आई वडिलांना आधार देण्यासाठी त्यानं भरती प्रक्रियेमध्ये उतरला होता।